सुमारे 21 गावच्या शेतकऱ्यांचं भवितव्य असणाऱ्या पन्हाळा तालुक्यामधील पुनाळ तिरपण धरणामधून आज एक दरवाजा खुला करून पाणी सोडण्यात आलंय। पन्हाळा तालुक्यामधील पुनाळ तिरपण धरण संस्थेच्या माध्यमातून सुमारे 21 गावचे शेतकरी या धरणाच्या पाण्यावर आपली शेती पिकवतात। 7 जून नंतर संपूर्ण जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे खुले केले जातात, पण काही ठिकाणी आजही पावसाची परिस्थिती पाहून दरवाजे खुले केले जात नाहीत। तर पुनाळ तिरपण धरण सोसायटीनं आज एक दरवाजा खुला केलाय, त्यामुळे धरणापासूनच्या पुढील गावच्या नदीमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। सध्या पाऊस उघडीप देत असून पाऊस न पडल्यास धरणाची पाणी पातळी पुन्हा खालावणार आहे। तरीही धरण संस्थेनं स्वतःच्या जबाबदारीवर धरणाचा एक दरवाजा खुला केल्याची माहिती धरण संस्थेचे चेअरमन मारुती पाटील यांनी संचालक मंडळासह धरणाची पाहणी करतेवेळी दिली आहे। सर्वसाधारण पावसाचं वातावरण दिसत नाही, तरी पण पाण्याच्या एक प्लेट हे करून आपण पाण्यातनं दारे एक प्लेट कमी केलेली आहे। भविष्यात समजा चुकून पाऊस लागलाच तर आपल्याला ती दारी काढता यावी अशा उद्देशाने तयारी करून ठेवलेली आहे। आणि आता आपलं जे पाणी आहे ते पूर्ण क्षमतेने भरून ठेवलेलं आहे आणि पाऊस लागत नाही ही आम्हाला भीती शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाटत आहे, म्हणून पाणी आम्ही हलवलेलं नाही। आणि जोपर्यंत पाऊस लागत नाही तोपर्यंत पाणी आम्ही दरवाजे खोलत नाही। ही जबाबदारी सगळं संचालक मंडळ व चेअरमन या नात्यानं आम्ही स्वीकारतोय आणि आपल्या जबाबदारीवर पाणी अडवलेलं आहे। आज या कासारी नदीवरील सर्व बंधारे जवळजवळ 7-8 बंधारे आहेत, तर पूर्ण बंधारे नील केलेले आहेत। फक्त या पुन्हा तिरपण बंधाराचा आज आपल्याला भरलेला दिसल। ही जबाबदारी फक्त संचालक मंडळ व शेतकऱ्यांचा सहकार्य या माध्यमातून आम्ही आतापर्यंत सांभाळलेला आहे आणि भविष्यात हे सांभाळणार।